गुड मॉर्निंग. आज आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंट या प्रकरणातील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पाहणार आहोत. सुरुवातीला प्रॉब्लेम काय आहे त्याचं स्वरूप आपण पाहणार आहोत. हा प्रॉब्लेम आपण घेणार आहोत इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये. On 1st April 2015, 5,000 equity shares of rupees 10 each of Apollo Limited were held as investment by Mrs. Meera at a cost of rupees 48,000. On 30 April 2015, she purchased 1,000 of such equity shares at the rate rupees 12 per share. On 2nd June 2015, the company declared a bonus shares in the ratio of 1 shares for every 2 shares held. On 30 June 2015, the company made a right issue in the ratio of 1 share for every 2 shares held on payment of rupees 13 per share. Mrs. Meera subscribed to 40% of the shares and sold the balance of her rights at the rate rupees 2 per share. On 20 September 2015, dividend was received at the rate rupees 2 per share for the year ended 31st March 2015. On 1st December 2015, 1,000 of such shares were sold by Mrs. Meera at the rate rupees 20 per share. Prepare equity shares in Apollo Limited account in the books of Mrs. Meera for the year ended 31st March 2016. खाली आपल्याला ॲनालिसिसमध्ये म्हटलं आहे ड्रॉ द फॉर्मॅट ऑफ इन्व्हेस्टमेंट रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन्स इन द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. आता आपल्याला इन्व्हेस्टमेंट अकाउंट काय करायचं आहे, तयार करायचं आहे. यामध्ये राईट शेअर्स आपल्याला इश्यू करायचे आहेत, बोनस शेअर्स इश्यू करायचे आहेत आणि इन्व्हेस्टमेंट अकाउंट जे आहे ते तयार करायचे. आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंट तयार करूयात. हे आपल्यासमोर इन्व्हेस्टमेंट अकाउंट आहे. इन द बुक्स ऑफ मिसेस मेरा इन्व्हेस्टमेंट इन इक्विटी शेअर्स इन अपोलो लिमिटेड अकाउंट. आता आपण जे काही ट्रान्झॅक्शन घेतलेले आहेत ते एक एक रेकॉर्ड करत जाणार आहोत. प्रथमतः प्रॉब्लेमचं सोल्युशन करत असताना विद्यार्थ्यांनी प्रॉब्लेम जो आहे तो एका बाजूला उघडून ठेवायचा आहे आणि प्रॉब्लेममध्येही लक्ष द्यायचं आहे. सुरुवातीला पहिली तारीख जी आहे ती आहे 1 एप्रिल 2015ची. 5,000 इक्विटी शेअर्स आहेत ते काय केलेत, परचेस केलेत 10 रुपयाचा एक. याप्रमाणे ती 10 रुपये जी आहे ती आहे त्याची नॉमिनल व्हॅल्यू म्हणजे फेस व्हॅल्यू. आणि प्रत्यक्ष खरेदी करत असताना किंमत मात्र कॉस्ट जी आहे ती त्याची दिलेली आहे 48,000 रुपये. म्हणून पहिल्यांदा परचेसचे जे काही ट्रान्झॅक्शन्स असतात ते सगळे आपण डेबिटला रेकॉर्ड करतो. सेल्स असतात त्या क्रेडिटला करतो, प्रॉफिट आला तर डेबिटला करतो, लॉस झाला तर क्रेडिटला करत असतो. म्हणून सुरुवातीला आपण पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतोय 1 एप्रिल 2015ला. 1/4/2015 सुरुवातीलाच रेकॉर्डिंग करतोय. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणजे हा ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. 1 एप्रिलला आर्थिक वर्ष सुरू होतं म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीचा हा बॅलन्स आहे. 5,000 इक्विटी शेअर्स खरेदी केले 10 रुपयानं. त्याची नॉमिनल व्हॅल्यू जी आहे ती होती 50,000 म्हणून आपण इथं रेकॉर्ड करतोय 50,000. त्यानंतर कॉस्ट जी आहे ती आपल्याला दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये. 48,000 रुपयांना हे शेअर्स खरेदी केलेले आहेत म्हणून 48,000 रुपये इथं आपण रेकॉर्ड करतोय. त्यानंतर दुसरा ट्रान्झॅक्शन जो आहे तो आहे 30 एप्रिलला. 1,000 शेअर इक्विटी शेअर्स आहेत ते परचेस केलेले आहेत आणि त्याची कॉस्ट आहे 12 रुपये. पहिल्यांदा आपण डेट लिहूया 30 एप्रिल 2015. 30/4/2015. त्यामध्ये सुरुवातीला आपण इथं म्हणणार आहोत टू कॅश अँड बँक अकाउंट.
1000 शेअर्स खरेदी केलेले आहेत. 10 रुपये त्याची नॉमिनल व्हॅल्यू आहे म्हणून नॉमिनल व्हॅल्यूच्या कॉलममध्ये आपण अमाऊंट लिहितोय 10,000. त्याची कॉस्ट जी आहे ती एका शेअरची 12 रुपये आहे म्हणून 12 रुपयानं 1000 शेअरची कॉस्ट झाली 12,000 रुपये. ती आपण कॉस्ट कॉलममध्ये रेकॉर्ड करतोय 12,000. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन जो आहे तो आपल्याला दिलेला आहे. On 2nd June 2015, the company declared a bonus shares in the ratio of 1 share for every 2 shares held. म्हणजेच 2 जून 2015ला कंपनीने काय केलेलं आहे, बोनस शेअर्स डिक्लेअर केलेले आहेत आणि रेशो त्याचा आपल्याला दिलेला आहे. ज्या शेअर होल्डरनं 2 शेअर खरेदी केले असतील त्याला 1 बोनस शेअर दिला जाईल. आपल्याकडं आत्ता जर पाहिलं तर 6,000 इक्विटी शेअर्स या ठिकाणी आहेत. मग या 6,000 इक्विटी शेअर्सवरती किती बोनस शेअर्स मिळतील त्याचं कॅल्क्युलेशन आपण पाहणार आहोत वर्किंग नोटमध्ये. वर्किंग नोटमध्ये इथं त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी दिसतं. 6,000 शेअर्स आहेत आणि 2 शेअर्सपैकी 1 शेअर्स आपल्याला काय होणार आहे, बोनस म्हणून मिळणार आहे. म्हणून कॅल्क्युलेशन केलं 1/2 गुणिले 6,000 आपल्याला बोनस शेअर्सची संख्या मिळते 3,000. मग त्या 3,000 बोनस शेअरचे नॉमिनल व्हॅल्यू जे आहे ती होते 30,000. 10 रुपयाचं 1 याप्रमाणे. आता ते आपण काय करणार आहोत, इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये ती रेकॉर्ड करणार आहोत. इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये प्रथमतः आपण तारीख लिहिणार आहोत 2 जून 2015. 2/6/2015. 2/6/2015ला इथं म्हणणार आहोत 2 बोनस शेअर्स आणि नॉमिनल व्हॅल्यूमध्ये त्याची अमाऊंट लिहिणार आहोत इथं 30,000. 3,000 बोनस शेअर्स आपल्याला मिळाले होते 10 रुपयाचा 1 याप्रमाणे त्याची व्हॅल्यू झाली 30,000. त्यानंतर हे बोनस शेअर्स आहेत, त्या संबंधित शेअर होल्डरने त्यासाठी कुठली अमाऊंट मोजलेली नाही म्हणून कॉस्टमध्ये त्याचं काही रेकॉर्डिंग जे आहे ते येणार नाही. त्यानंतर 30 जून 2015ला पुढचं ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे ऑन 30 जून 2015 द कंपनी मेड राईट इश्यू इन द रेशो ऑफ 1 शेअर फॉर एव्हरी 2 शेअर्स हेल्ड ऑन द पेमेंट ऑफ ₹13 per share. Mrs. Meera subscribed 40% of the shares and sold the balance of the right at the rate 2 per share. 30 जून 2015ला कंपनीनं राईट शेअर्स काय केलेले आहेत, इश्यू केलेले आहेत. त्याचा रेशो आहे 2 शेअर्स ज्यांनी घेतले असतील त्यांना 1 राईट शेअर्स दिला जाईल, परंतु त्याची किंमत जी आहे ती 13 रुपये असेल, म्हणजे कॉस्ट 13 रुपये असेल. आणि मिसेस मीरानं त्यातले 40% शेअर्स आहेत ते काय केलेले आहेत, सबस्क्राईब केलेले आहेत. आत्तापर्यंतचा जर आपण विचार केला तर आपल्याकडं राईट शेअर्स हे ते इश्यू करण्यासाठी साधारणतः 9,000 शेअर्स आहेत. 5,000, 1,000 आणि 3,000. मग 9,000 शेअर्सला किती आपल्याला राईट शेअर्स मिळणार आहेत आणि त्यातले 40% वाट्याला किती येतात आणि त्याची 13 रुपयानं रक्कम किती होते ती आपण इथं कॅल्क्युलेट करणार आहोत वर्किंग नोटद्वारे. वर्किंग नोटमध्ये इथं पहा, सुरुवातीला आपल्याकडं 9,000 शेअर्स या ठिकाणी आहेत. 2 शेअर्सला 1 शेअर दिला जाणार आहे म्हणून सुरुवातीला आपण कॅल्क्युलेशन करतोय 1/2 गुणिले 9,000 आणि ते टोटल शेअर्स मिळतात 4,500. यातले 40% शेअर्स आहेत ते मिसेस मीरानं सबस्क्राईब केलेले आहेत म्हणून 4,500च्या 40% शेअर्स आपण इथे कॅल्क्युलेट केले आणि त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आलं आपलं 1,800 शेअर्स. 1,800 शेअर्स आता मीराला या ठिकाणी काय झालेले आहेत, मिळालेले आहेत आणि त्याची कॉस्ट जी आहे ती 13 रुपये आहे म्हणून 1,800 गुणिले 13 असे 23,400 रुपये कॉस्ट जी आहे ती आपल्याला रेकॉर्ड करायची आहे. 1,800 शेअर्स म्हणजे त्याची नॉमिनल व्हॅल्यू 10 रुपयानं होईल 18,000 आणि कॉस्ट जी आहे ती होणार आहे 23,400. त्यानंतर खाली उरलेले जे 60% शेअर होते ते विकलेले आहे, परंतु त्याचं रेकॉर्डिंग जे आहे ते इन्व्हेस्टमेंट अकाउंटला येत नाही, ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जातं. म्हणून या 1,800 शेअरचं जे काही रेकॉर्डिंग आहे ते या ठिकाणी आपण रेकॉर्ड करणार आहोत इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये. इन्व्हेस्टमेंट अकाउंटला आपण ते काय करूयात, रेकॉर्ड करूयात.
तारीख पहिल्यांदा जी आहे ती आपण घेणार आहोत त्याची 30 जून, 30/6/2015. त्यामध्ये इथं म्हणणार आहोत टू कॅश अँड बँक अकाउंट. आपल्याला जे काही शेअर्स मिळालेले आहेत म्हणजेच राईट शेअर्समध्ये जे शेअर्स मिळाले 1800 शेअर्स, त्याची 10 रुपयानं नॉमिनल व्हॅल्यू होते. 18,000 रुपये म्हणून इथं आपण रेकॉर्ड करतोय 18,000. त्यानंतर त्याची कॉस्ट आपण कॅल्क्युलेट केली होती 1800 गुणिले 13, कारण 13 रुपयांना एक याप्रमाणे ते राईट शेअर्स मिळणार आहेत, म्हणून त्याचं कॅल्क्युलेशन आलं 23,400. कॉस्टमध्ये आपण रेकॉर्ड करतोय 23,400. त्यानंतर पुढील ट्रान्झॅक्शन जो आहे तो आहे 20 सप्टेंबरचा. ऑन 20 सप्टेंबर 2015 डिव्हिडंड वॉज रिसिव्ड ॲट द रेट 2 पर शेअर फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2015. 31 मार्च 2015ला 31 मार्च 2015ला काय झालेलं आहे, डिव्हिडंड मिळालेला आहे. डिव्हिडंड जर मिळाला असेल तर तो आपण क्रेडिट साईडला रेकॉर्ड करतो, म्हणून क्रेडिट साईडला तारीख आपण लिहितोय 20 सप्टेंबरला डिव्हिडंड आपल्याला मिळालेला आहे, म्हणून 20/9/2015. हा डिव्हिडंड जो आहे तो मिळालेला कधीच आहे 31 मार्च 2015चा, म्हणजे आपला जो काही ओपनिंग बॅलन्स होता 5,000 शेअरचा त्यावरती डिव्हिडंड मिळालेला आहे, म्हणून आपण क्रेडिट साईडला म्हणतोय बाय बँक अकाउंट. बाय बँक अकाउंट आणि डिव्हिडंडच्या कॉलममध्ये अमाऊंट त्याची लिहिणार आहोत. 5,000 शेअर्स होते, 2 रुपयानं डिव्हिडंड आपल्याला मिळालेलं आहे, म्हणजेच 5,000 गुणिले 2 10,000 रुपयाचा डिव्हिडंड मिळाला आहे. डिव्हिडंडच्या कॉलममध्ये आपण रेकॉर्ड करतोय 10,000. डिव्हिडंडच्या कॉलममध्ये 10,000 रुपये रेकॉर्ड केलेले आहेत. त्यानंतर शेवटचा ट्रान्झॅक्शन जो आहे तो आपण रेकॉर्ड करतोय 1 डिसेंबरला. ट्रान्झॅक्शन आहे 1 डिसेंबर 2015. 1,000 ऑफ सच शेअर्स वेअर सोल्ड बाय मिसेस मेहरा ॲट द रेट ₹20 पर शेअर. आता सध्या जे काही शेअर्स आहेत त्यातले 1,000 शेअर्स मेहरानं काय केलेले आहेत, विकलेले आहेत 1 डिसेंबर 2015ला, ज्याची नॉमिनल व्हॅल्यू 10 रुपये आहे आणि विकताना ते 20 रुपयाला एक या कॉस्टने विकलेले आहेत, म्हणून 1 डिसेंबरला आपण ट्रान्झॅक्शन करतोय क्रेडिट साईडला 1/12/2015 बाय बँक अकाउंट. बाय बँक अकाउंट शेअर्स विकलेले आहेत 1,000 शेअरची 10 रुपयानं नॉमिनल व्हॅल्यू होते 10,000. त्यानंतर त्याची कॉस्ट जी आहे ती आपल्याला दिलेली आहे 20 रुपये, म्हणजेच 20 रुपयानं 1,000 शेअर्सची कॉस्ट झाली 20,000 रुपये. ते आपण कॉस्ट कॉलममध्ये रेकॉर्ड करतोय 20,000. तर यानंतर हा सेल्स ट्रान्झॅक्शन असल्यामुळं यावरती प्रॉफिट झाला आहे किंवा लॉस झालेला आहे तो आपल्याला शोधायचा आहे, आणि तो झालेला प्रॉफिट किंवा लॉस आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे. वर्किंग नोटमध्ये आपण तो कॅल्क्युलेट करणार आहोत. इथं सुरुवातीला आपल्याला किती शेअर सध्या आपल्याकडे आहेत आणि त्याची किती कॉस्ट आहे ती आपण कॅल्क्युलेट करतोय. टोटल शेअर्स सुरुवातीला 5,000 शेअर्स खरेदी केले होते, त्यानंतर 1,000 शेअर्स खरेदी केले, 3,000 शेअर्स बोनस मिळाले आणि राईट शेअर्स 1,800 आपण खरेदी केलेले आहेत. असे 10,800 शेअर्स सध्या आपल्याकडे होते. त्यांची कॉस्ट जर आपण विचारांमध्ये घेतली तर 48,000, 12,000, 23,000 अशी कॉस्ट या ठिकाणी आपल्याकडं आहे. आणि डिव्हिडंड जो आहे तो त्याची कॉस्ट जी आपल्याला आहे ती 2,000 रुपयाने या ठिकाणी आहे, म्हणजे 81,400 रुपयांचा जो काही बॅलन्स आहे तो या ठिकाणी आपण घेणार आहोत. सुरुवातीला डिव्हिडंडमध्ये आपल्याला 10,000 रुपये डिव्हिडंड जो मिळालेला आहे त्याची कॉस्ट या ठिकाणी आपली रेकॉर्ड करायची आहे, ती आपण रेकॉर्ड करून घेऊयात. आणि नंतर टोटल जे काही कॉस्ट ऑफ शेअर सोल्डचं कॅल्क्युलेशन आहे ते या ठिकाणी करूयात. सुरुवातीला इथं
आपण जे काही डिव्हिडंड घेतलेला होता त्या डिव्हिडंडचं इथं कॅल्क्युलेशन एक आपल्याला आहे. 31/3/2015ला 5,000 शेअर्स आपल्याकडे होते. डिव्हिडंड 5,000 शेअर्सवरती ₹2 मिळालेला आहे, 10,000 रुपये. त्यानंतर शेअर ॲक्वायर्डचे काही 30 एप्रिलला केलेले आहेत 1,000 शेअर्स. त्यावरती डिव्हिडंड जो आहे तो ₹2 2,000 रुपये त्या ठिकाणी हा प्री ॲक्विजिशनचा डिव्हिडंड आहे आणि म्हणून तो आपण लेस करणार आहोत. कारण 30 एप्रिलला 1,000 शेअर्स जे आहेत त्याचा डिव्हिडंड या ठिकाणी आपण घेतलेला आहे. तो प्रथमतः आपण इथं रेकॉर्ड करून घेऊयात कॉस्टमध्ये. ₹2,000 जो काही डिव्हिडंड होता त्याची कॉस्ट या ठिकाणी आपण रेकॉर्ड केलेली आहे. त्यानंतर शेवटची जी काही वर्किंग नोट आहे ती या ठिकाणी आपण बघणार आहोत. शेवटच्या वर्किंग नोटमध्ये टोटल नंबर ऑफ शेअर्स आणि टोटल कॉस्ट या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करतोय. 10,800 शेअर्स आहेत आणि टोटल कॉस्ट जे आहे ती या ठिकाणी कॅल्क्युलेट झालेली आहे 81,400 रुपयांची. 81,400 रुपयांचा आलेला हा बॅलन्स जो आहे तो टोटल 10,800 शेअर्स आहे. मग त्यातल्या 1,000 शेअरची कॉस्ट किती तो आपल्याला काढायचा आहे. म्हणून आपण कॅल्क्युलेशन म्हणतोय कॉस्ट ऑफ शेअर सोल्ड इज इक्वल टू टोटल कॉस्ट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ शेअर्स इंटू सेल ऑफ शेअर्स. आणि त्याच्यामध्ये आपण किमती टाकतोय 81,400 भागिले 10,800 आणि त्याला गुणिले आत्ता विकत असलेले शेअर्स 1,000. याचं कॅल्क्युलेशन आपण केलंय ते मिळतंय 7,537 रुपये. आता झालेल्या सेल्सवरती प्रॉफिट किंवा लॉस जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. खाली आपण कॅल्क्युलेशन करूयात प्रॉफिट ऑर लॉस ऑन सेल ऑफ शेअर्स. सेल प्रोसेड्स सुरुवातीला घेऊयात. आपण जे काही शेअर्स विकलेले आहेत 1 डिसेंबरला ते विकलेले आहेत 20,000 रुपयांना, म्हणजे 20,000 रुपये त्याची कॉस्ट आहे. त्यानंतर आपली जी काही बुक व्हॅल्यू आहे म्हणजेच कॉस्ट ऑफ शेअर सोल्ड ती किती असायला हवी होती त्याचं कॅल्क्युलेशन केलं आहे 7,537 रुपये आणि ती कॉस्ट ऑफ शेअर सोल्डची आहे ती आपण वजा केली. दोन्हींची वजाबाकी जी आलेली आहे ती आली 12,463. म्हणजे त्याची बुक व्हॅल्यू 7,537 परंतु सेल प्रोसेड झालेली आहेत 20,000 रुपयांना. म्हणजेच उरलेला जो काही डिफरन्स आहे तो आहे आपला प्रॉफिट 12,463. आणि याचं रेकॉर्डिंग या ठिकाणी सध्या आता आपल्याला करायचं आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये. इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला त्याचं रेकॉर्डिंग आपण करतोय 1 डिसेंबर 2015ला. डेटमध्ये डेट लिहूयात 1/12/2015 टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो काही बॅलन्स आहे आत्ता आपण जो काढलेला आहे तो आपल्याला कॉस्टमध्ये रेकॉर्ड करायचा आहे आणि तो आला होता आपला 12,463. 12,463 रुपये या ठिकाणी आपण रेकॉर्ड केलेले आहे. सेल ऑफ शेअर्स त्यानंतर त्यावरचा प्रॉफिट जो आहे तो रेकॉर्ड झाल्यानंतर शेवटी आता आपल्याला अकाउंट्स क्लोज करायचे आहेत. अकाउंट्स क्लोज करत असताना सुरुवातीला नॉमिनल व्हॅल्यूचा जो काही कॉलम आहे तो आपण क्लोज करणार आहोत. नॉमिनल व्हॅल्यूचा डेबिट साईड आणि क्रेडिट साईड दोन्हींचाही जर आपण विचार केला तर डेबिट साईड जी आहे ती साधारणतः मोठी आहे. त्यामध्ये ज्या काही अमाऊंट्स आहेत त्यांची बेरीज या ठिकाणी आपण करणार आहोत. 50,000, 10,000, 30,000 आणि 18,000 टोटल होते 1,08,000. ते आपण इथं रेकॉर्ड करतोय 1,08,000. तीच टोटल आपण क्रेडिट साईडला सुद्धा या ठिकाणी घेतोय 1,08,000 आणि येणारा जो काही बॅलन्स असेल तो क्रेडिट साईडला आपल्याला मिळणार आहे. म्हणून
तारीख आपण लिहूयात वर्षाच्या शेवटची 31 मार्च 2016. 31 मार्च 2016ला पर्टिक्युलर्समध्ये म्हणतोय आपण बाय बॅलन्स कॅरी डाऊन आणि येणारा जो काही बॅलन्स असेल तो लिहितो. 1,08,000तून 10,000 गेले, उरलेला जो काही 98,000चा बॅलन्स आहे तो या ठिकाणी आपण रेकॉर्ड करतो. यानंतर डिव्हिडंड कॉलम या ठिकाणी आपण क्लोज करणार आहोत. डिव्हिडंडच्या डेबिट साईडला एकही अमाऊंट नाही, परंतु क्रेडिट साईडला मात्र 10,000 रुपयाची अमाऊंट आहे, म्हणून क्रेडिट साईडची टोटल ही सुरुवातीला आपण खाली घेऊयात आणि तीच टोटल डेबिट साईडला घेऊन त्याचा बॅलन्स काढूयात. डेबिट साईडला आपण अमाऊंट घेतलेली आहे 31 मार्च 2016ला. आपण इथं जो काही बॅलन्स आहे तो लिहिणार आहोत. येणारा बॅलन्स जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर होतो, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि डिव्हिडंडच्या कॉलममध्ये येणारा जो काही बॅलन्स असेल तो लिहिणार आहोत 10,000, कारण डेबिट साईडला कोणतीही अमाऊंट नव्हती, त्यामुळं बॅलन्स आलेला आहे 10,000. आता शेवटचा जो काही कॉलम आहे कॉस्ट कॉलम, कॉस्ट कॉलमची सुद्धा डेबिट आणि क्रेडिट या दोनही साईडची तुलना केली तर डेबिट साईड ही मोठी आहे आणि त्याची टोटल या ठिकाणी आपण सुरुवातीला करतोय 48,000, 12,000, 23,400, 12,463. त्यांची टोटल होती 95,863. 95,863. तीच टोटल आपण क्रेडिट साईडला सुद्धा घेऊयात 95,863 आणि 31 मार्च 2016ला जो काही बॅलन्स निघणार आहे तो या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. 95,863 मधून 22,000 वजा झाल्यानंतर उरलेला जो बॅलन्स येतो तो येतो 73,863. 73,863 हा आलेला आहे आपल्या इथं क्लोजिंग बॅलन्स. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम या ठिकाणी टॅली झालेला आहे. पहिल्यापासून ते शेवटपर्यंत आपण काय केलं त्याचा थोडासा इथं सारांश रूपाने या ठिकाणी आपण विचार करूयात. सुरुवातीला 1 एप्रिल 2015ला बॅलन्स आपल्याला दिलेला होता 5,000 शेअर्स, नॉमिनल व्हॅल्यू 10 रुपयाने त्याची झाली 50,000, कॉस्ट त्याची आपल्याला दिलेली होती 48,000, तो आपण रेकॉर्ड केला. त्यानंतर 30 एप्रिलला 1,000 शेअर्स खरेदी केले 10 रुपयानं, त्याची नॉमिनल व्हॅल्यू झाली 10,000, 12 रुपये त्याची कॉस्ट होती, म्हणून कॉस्ट टोटल झाली 12,000. त्यानंतर 2 जूनला कंपनीनं बोनस शेअर्स इश्यू केले होते आणि बोनस शेअर्स इश्यू करताना 2 शेअर्सला 1 शेअर्स याप्रमाणे ते बोनस शेअर्स इश्यू केल्यामुळं 6,000 शेअर्ससाठी 3,000 बोनस शेअर्स मिळाले. नॉमिनल व्हॅल्यू त्याची 10 रुपयानं 30,000 झाली. त्यानंतर 30 जूनला राईट शेअर्स इश्यू झाले होते आणि त्या राईट शेअर्सपैकी 1,800 शेअर्स जे आहेत ते मिसेस मीरा यांनी सबस्क्राईब केले होते. 10 रुपयानं त्याची नॉमिनल व्हॅल्यू आली 18,000 आणि त्याची जी काही कॉस्ट होती ती कॉस्ट 13 रुपये या पद्धतीनं होती. 13 रुपयानं त्याची अमाऊंट आली 23,400, ती आपण कॉस्टमध्ये रेकॉर्ड केली. त्यानंतर 20 मे 2015ला 30 मार्च 2015पर्यंतचा डिव्हिडंड मिळाला होता. डिव्हिडंडची जी काही अमाऊंट आहे ती आपण क्रेडिट साईडला रेकॉर्ड केली. डिव्हिडंड कॉलममध्ये 10,000, त्याची कॉस्ट जी आहे ती कॉस्टसुद्धा आपण विचारामध्ये घेतली आणि प्री ॲक्विजिशनचा येणारा जो काही डिव्हिडंड होता म्हणजे 30 एप्रिल रोजी 1,000 शेअर्स जे काही आपण ॲक्वायर्ड केलेले आहेत त्याचा 2,000 रुपयांचा जो काही डिव्हिडंड आहे ती कॉस्टमध्ये आपण काय केलेलं आहे रेकॉर्ड केलेलं आहे. त्यानंतर 1/12/2015ला मिसेस मेरा यांनी काही शेअर्स म्हणजेच 1,000 शेअर्स काय केले विकलेले आहेत. 20 रुपयाला एक याप्रमाणे विकला. त्याची नॉमिनल व्हॅल्यू 10 रुपयाने झाली 10,000 आणि कॉस्ट झाली 20,000. याचा प्रॉफिट किंवा लॉस जो आहे तो आपण वर्किंग नोटमध्ये कॅल्क्युलेट केला आणि त्याचा जो काही प्रॉफिट मिळाला होता तो आपण रेकॉर्ड केला 12,463 डेबिट साईडला 1/12/2015ला. त्यानंतर शेवटी
आपण अकाउंट क्लोज केले. नॉमिनल व्हॅल्यूचे कॉलम सुरुवातीला क्लोज केला. त्याचा बॅलन्स आहे तो क्रेडिट साईडला आपल्याला मिळाला 98,000. त्यानंतर डिव्हिडंड कॉलम क्लोज केला. त्याचा बॅलन्स जो आहे तो आपल्याला मिळाला डेबिट साईडला 10,000 आणि शेवटी कॉस्ट कॉलम जो आहे त्याची टोटल झाली 95,863 आणि बॅलन्स आलेला आहे क्रेडिट साईडला 73,863. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.